मुंबईच्या एका नामांकित रुग्णालयाचा गलथान प्रकार समोर आलेला आहे। कृष्णात पाटील वय 47 यांचा मृतदेहच बदलल्याचे अंत्यसंस्कारावेळी उपस्थितांच्या लक्षात आलं। वृद्धाचा मृतदेह पाहून स्मशानभूमीत एकच खळबळ उडाली। हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी संताप व्यक्त करत रुग्णवाहिका चालकाला धारेवर धरलेला आहे। तसंच फोनवरून नामांकित हॉस्पिटलच्या प्रशासनाला जाब विचारला। सगळा प्रकार लक्षात येताच बदललेला मृतदेह मुंबईला परत पाठवला। गुरुवारी रात्री उशिरापर्यंत कृष्णात पाटील यांचा मृतदेह आणण्याची प्रक्रिया सुरू होती। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। याबाबतची अधिक माहिती अशी आहे की वरणगे येथील भैरवनाथ हायस्कूलमध्ये शिपाई पदावर काम करणारे कृष्णात महादेव पाटील हे गेल्या 10 दिवसांपासून आजारी होते। आजार बळवल्यामुळे त्यांना मुंबईच्या एका नामांकित रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। तिथं कृष्णात यांचा गुरुवारी पहाटे आकस्मिक मृत्यू झाला। त्यावेळी हॉस्पिटलमध्ये त्यांची पत्नी मेघा आणि नातेवाईक उपस्थित होते। धष्टपुष्ट आणि आपल्या कुटुंब प्रमुखाचा आकस्मिक मृत्यू झाल्यानं त्यांची पत्नी व भाऊ भेदरलेल्या अवस्थेत होते। यावेळी हॉस्पिटल प्रशासनानं नातेवाईकांना कृष्णात यांच्या मृतदेहाऐवजी 37 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कापडामध्ये गुंडाळून दिला। मृतदेह घेऊन नातेवाईक ॲम्ब्युलन्सद्वारे 6 तासांचा प्रवास करत वरणगेत आले। कापडामध्ये गुंडाळलेला मृतदेह ग्रामस्थांनी थेट स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेला। शेवटचं पाणी पाजण्यासाठी मृतदेहाच्या चेहऱ्यावरील कापड हटवलं। त्यावेळी मृतदेह कृष्णात यांचा नसून दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचं त्यांचा मुलगा प्रसाद याच्या लक्षात आलं। ही बाब ग्रामस्थ व नातेवाईकांच्या निदर्शनास आली आणि एकच खळबळ माजली। यावेळी संबंधित रुग्णवाहिकेच्या चालकाला धारेवर धरलं। तसंच हॉस्पिटलमध्ये फोन करून मृतदेह बदलल्याची घटना सांगितली। त्यावेळी हॉस्पिटलकडून झालेली चूक मान्य करून कृष्णात यांचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये आहे तो पुन्हा घेऊन जाण्यासाठी नातेवाईकांनी यावं असं सांगितलं। बदललेला मृतदेह घेऊन ॲम्ब्युलन्स मुंबईकडे रवाना झाली। कृष्णात पाटील यांनी अत्यंत कष्टातून संसार करत एका मुलाला डॉक्टर तर दुसऱ्या मुलाला अधिकारी बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं, परंतु स्वप्न पूर्ण होण्याआधीच काळानं कृष्णात यांच्यावर झडप घातली। मनमिळाऊ, जिद्दी, कष्टाळू व्यक्तिमत्वाच्या कृष्णात यांचं अकाली निधन आणि मृतदेह बदलल्याच्या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होतीये। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं, भाऊ, आई असा परिवार आहे। अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आलेल्या पै पाहुणे मित्रमंडळींना प्रचंड मनस्ताप झाला। सर्वांनी हॉस्पिटलच्या गलथान कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केलाय। चौकशीची मागणीही केली आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मृतदेहाच्या प्रतीक्षेत ताटकाळत बसलेले लोक सायंकाळी 5 वाजता माघारी फिरले, तर काही जण पुन्हा येणाऱ्या कृष्णात यांच्या मृतदेहाची रात्री उशिरापर्यंत वाट पाहत थांबले होते।